या देविदास, तर एका बाजूने उमेश भोरे, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश टोकरे. या 2 ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल. सातिवली संघाचा कॅप्टन आणि केतके बॉईज खंडीपाडा संघाचा कॅप्टन आमच्या समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबायचं आहे. या 2 ओव्हर नंतर लगेच चिट्ट्यांचा ड्रॉ हा केला जाईल. इथे पादापन हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक नितीन गुनगुनी आपण पाहतोय तिकडे पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली, एक सिंगल धाव पूर्ण केली गेली. या सिंगल धावाने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे, श्री गणेश झालेला आहे. अब्बू स्पोर्ट्स खार्डी आपण पाहतोय या सीझन मध्ये 2 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. सरळ बॅटने खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक महेंद्र तिकडे पोहोचलाय आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं झालेलं आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. हवेचा वेग देखील इथे जर बघितला तर थोडासा वाढताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाला इकडनं लाभ मिळू शकतो मोठ्या फटक्यांचा. मात्र त्यासाठी चांगलं कनेक्शन करणं फार गरजेचं आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मस्त टायमिंग झालाय. पुन्हा एकदा नितीन तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत, नितीन पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. बघा 3 धाव्यांचा जर प्रयत्न जर केला असता कदाचित 3 धावा देखील पूर्ण होऊ शकल्या असत्या. मात्र 2च धावेवरती इथे समाधान मांडलेलं आहे. धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. तीन बॉल मध्ये 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इकडे आपण प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर 16 दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती. ह्याच गतीने जर धावा जर बनवल्या तर फक्त 16 धावा होतील. ऑन साइडला खूप चांगला प्रहार इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील तेवढी सुरेख झाली. 1 धाव या एका धावाने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. बॉल टाकून झालेत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आकाश टोकरे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, त्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. हा ट्रॅकर पंचांनी सांगितले का चेंडू वाईड असेल, वाईड बॉल डोक्याच्या वर हा चेंडू निघून गेलाय आणि पंचांनी सांगितले की 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय गोलंदाजाला. म्हणजे आणखीन जर बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. हा प्रकार यावेळेस कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. देविदास जाधवच्या बॅट मधून एक ब्रँडेड स्ट्रोक येताना दिसतोय. षटकार. बारा धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. ज्या प्रकारे चेंडू टाकला होता हा ट्रॅकर आकाश टोकरे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि आपण पाहतो या 4 धावा मिळवल्या देविदास जाधव याने. इथे ते पाहतोय कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू बाउंड्री जवळ पोहोचला आणि बाउंड्री बाहेर देखील हा आलाय. नशिबाचा चौकार. शेवटच्या बॉलवरती षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलाय ते म्हणजे पहिलं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16.
फुलटा चेंडू आहे आणि या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. बघा फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल एक मेजवानी होती उमेश भुरे या फलंदाजा करता हा षटकार ठोकलाय. धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. ज्या प्रकारे देविदास आणि उमेश यांची बॅटिंग चालू आहे. देवा याचे पिताश्री भरपूर खुश आहेत. आणखीन एक धमाका बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना दिसतोय उमेश भुरे याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार इथे टोकले गेलेत. उमेश भुरे आता षटकारांच्या हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. धावसंख्या झालेली 28 धावा. 2 ओव्हरचा पण हा सामना पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. हा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आणि ऑफ स्टंपच्या बाहेर देखील होता. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. ऑन साइडला फटका खेळला गेला. गॅप शोधलाय. यस गॅप शोधलाय. हा चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. येतोय चौकार. 4. या चौकाराने धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. ऑन साइडला आणखीन एक धमाका. चेंडू भरपूर दूर वरती नेऊन सोडलाय. हा आणखीन एक षटकार. उमेश भुरे आता टॉप गिअर मध्ये इथे बॅटिंग करताना दिसतोय. या षटकातील 4 बॉल टाकून झालेत. सरळ बॅटने हा फटका देखील स्ट्रेट ड्राउन. मात्र 2च धावा मिळतील. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका देखील गेला होता. तिकडे पाहतो आपण आता थोडासा स्पर्श झाला. तेच कारण या फक्त 2च धावा मिळाल्यात. धावसंख्या आता 41 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 41. ब्लॉक हॉल मध्ये हा देखील चेंडू टाकला गेला. चेंडूला खोदून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. हाय तो चौकार. धावसंख्या झालेली आहे 45. 45 धावा धावफलकावरती. 46 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. चला आपण लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. पंचेचाळीस धावा आणि चल आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. प्रीत थोडा स्टेज कव्हर करायचा आहे. बघा चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी राहील त्याला बाय असेल. चला पाहूया कुठल्या संघाची मॅच लागेल.
तर क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली आणि आपण पाहूया केतकी बॉईज खंडीपाडा लगेच टॉस केला जाईल आणि आजचा चौथा दिवस आहे विजय संघाला बाय. बघा या स्पर्धेमध्ये काय घडलेलं आहे की आजचा चौथा दिवस आपण पाहतोय की विजय संघाला ही बाय मिळालेली आहे. चला लगेच टॉस इथे करतोय. सन्माननीय राजादादा गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करून घेतोय. टॉस कोणी जिंकलाय? सातिवली संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 2 षटकाचा असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. बघा तनुष दलवी याच्या शुभ हस्ते हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला गेला आणि पाहतो या विजय संघाची इथे चिठ्ठी निघालेली आहे. बघा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपण पहिला दिवस जर बघितला, पहिल्या दिवसामध्ये देखील विजय संघाला बाय मिळाली, दुसऱ्या दिवसामध्ये देखील विजय संघाला बाय मिळाली, तिसऱ्या दिवसामध्ये देखील विजय संघाला बाय मिळाली आणि आजचा चौथा दिवस आहे आणि याच्या चौथ्या दिवसामध्ये देखील विजय संघाला बाय मिळालेली आहे. मात्र हे पण रेकॉर्ड चांगला आहे की ज्या संघाला बाय मिळालाय तो संघ क्वालिफाय झालेला नाहीये. बघा देवीदास बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे आणि देवीदास करता कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. विकेट हॅट्रिक करता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज हे जाहीर झालेलं आहे. पंढरीनाथ जाधव देवीदास जाधव यांचे वडील आहेत, पिताश्री आहेत आणि त्यांच्याकडनं हा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे विकेट हॅट्रिकसाठी. ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय, जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न महेंद्र कांबळे याचा पाहायला मिळतोय, ठोकलाय षटकार. थँक्यू. आपण पाहतोय स्वप्नील आणि संदेश यांनी जर पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि चौकार बाउंड्री जर अडवली तर 100 रुपयाचं बक्षीस हे असणार आहे. स्वप्नील आणि संदेश या 2 खेळाडूंना पंढरीनाथ जाधव यांच्याकडनं. चला पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांचा व्हाईट बॉल असेल, व्हाईट चेंडू. इथे आपण पाहतोय बॅटला स्पर्श झाला, स्पर्श झाला, तेच कारण बॅट आणि बॉल एक चांगला संपर्क पाहायला मिळाला आणि या चेंडू गोलीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला आहे. 4 धावांकरता हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला हा बॅट समोर आलाय आणि बॅटला स्पर्श झालाय आणि हा 4 धावा देखील मिळाल्यात. 4 धावेने धावसंख्या आता 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे.
बघा 46 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय, जे 23 धावा या प्रतिषटकामागे पूर्ण करायच्या आहेत अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाड्या संघाला. ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. शतरक्षक होता मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. आणखीन एक धमाका महेंद्र कांबडी इथे काय जबरदस्त फलंदाजी करताना दिसतो आपल्याला. रसल ऑफ कॉमन म्हणून ज्याला संबोधलं जात आहे तो महेंद्र इथे षटकारां आणि चौकारांच्या परिभाषेत बोलतोय. धावसंख्या झालेली आहे 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील फक्त 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय अपील तर झालेली आहे मात्र अपील हे फेटाळून लावलेली आहे. इथे डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 17. 46 धावांचं टार्गेट आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सध्याचा रन रेट जर आपण बघितला 25.50 पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय आणि तिसऱ्या पंचाने आता इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. वन फॉर दी ओव्हर असेल. डोक्याच्या खालून चेंडू गेलाय. बघा जे पंचाने दिसत नाही ते कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसतं. हा चेंडू डोक्याच्या खालून गेलेला आहे. वन फॉर दी ओव्हर असेल. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. पकडला जातो झेल आणि अखेरीस महेंद्र कांबडी याचा समाप्त होतोय खेळ. 17 धावा बाद बनवून तो बाद झालेला आहे. थँक्यू डीजे. तिकडे आपण पाहतोय स्वप्नील याने झेल पकडलाय आणि स्वप्नील साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बघा अजूनही मॅच जिंकण्याकरता 29 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 29 धावा. 5 षटकार आता हे ठोकावे लागणार आहेत. स्वप्नील वाघ्यावर पाहतोय त्याने तिकडे झेल पकडलेला आहे. आपण पाहतोय अब्बू स्पोर्ट्स खर्डे संघाचा एक माजी खेळाडू आपण पाहतोय विष्णू वाघे यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्याने ते झेल पकडलाय आणि त्याच्या आजोबांकडनं त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेला आहे या झेलसाठी. उमेश येतोय. उमेश धुरे. फुलटा चेंडू आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव ही अंकित केली जाईल. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडू 28 धावा. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अजय बराफ.
बघा हा सामना जर आता इकडनं जर बघितला तर थोडासा एकतर्फा पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती महेंद्र कांबळे आणि मोठ्या फटक्यानं सुरुवात केली होती, मात्र शेवटच्या षटकामध्ये जर थांबला असता कदाचित या 29 धावा तो बनवू शकला असता. मात्र तो बाद झाला आणि ते आपण पाहतो हा मॅच पूर्णपणे फसलेला आहे. 4 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 28 धावा म्हणजे 4 षटकार जरी ठोकले तरी देखील हा सामना ते जिंकू शकत नाहीयेत. कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका ते केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. 3 बॉल आणि 27 धावा हे समीकरण आता कठीण झालंय. ते म्हणजे अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाड्या संघाला. ऑन साईडला हा फटका ते खेळला गेलाय. देवीदास आहे तिकडे. फक्त औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाते. जी फॉर्मॅलिटीज आहे चेंडू टाकण्याची ती आता फक्त पूर्ण केली जाईल, कारण अजून भरपूर धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा अजूनही जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे पाहतो पण झेलची संधी निर्माण झालाय. विकेट मिळालाय विजय बरफ याची. विजय देखील बांधून माघारी परततोय. फक्त आता एक चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. एक पाऊल दूर आपण पाहतोय इकडनं अब्बस स्पोर्ट्स खर्डे हा संघ, आणि जो संघ जिंकेल त्याला इथे 2 विजय मिळतील, कारण विजय संघाला बाय मिळालाय. विजय संघाची चिठ्ठी इथे निघालेली आहे. इथे आपण पाहतोय हा चेंडू येतोय डॉट. अशा प्रकारे हा सामना इथे अब्बस स्पोर्ट्स खर्डे संघाने जिंकलेला आहे. हळक अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. अब्बस स्पोर्ट्स खर्डे. मॅन ऑफ द मॅच उमेश भोरे, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. तो उमेश भोरे ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला स्वप्नील आपण देखील यायचंय. स्वप्नील आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जायचं आहे.